छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलंय। एका 30 वर्षाच्या महिलेची हत्या करून तिच्या पार्थिवाबरोबर शरीर संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेची हत्या करणारे दोन्ही आरोपी तिच्या नात्यातले आहेत। छत्तीसगडमधील पारसगुडी येथील हरितमा गावामध्ये हा सारा प्रकार घडला। सदर परिसर राजापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो। या महिलेची हत्या 30 जानेवारी रोजी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। रविवारी या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी अल्पवयीन आरोपी हा मृत महिलेचा दीर आहे। हा आरोपी केवळ 17 वर्षाचा आहे। महिलेच्या पतीच्या भावानं त्यांच्याच नात्यातील व्यक्तीच्या मदतीनं तिची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगुंज जिल्ह्यातील अकोला येथे ही मृत महिला तिच्या पतीसोबत स्थायिक झाली होती। कामानिमित्त हे दोघे पारसगुडीहून काही किलोमीटरवर असलेल्या अंतरावर हे दोघे वेगळे राहण्यासाठी आले होते। ज्या दिवशी या महिलेची हत्या झाली त्या दिवशी आरोपींनी तिला फोन करून मूळ गावी म्हणजेच हरितमा गावामध्ये बोलावलं होतं। शेतीची कामं असल्याने आज इकडे असे या महिलेला आरोपींनी सांगितलं आणि तिला बोलावून घेतलं। त्याच रात्री या महिलेची हत्या करण्यात आली असं पोलिसांनी सांगितलं। रात्री दोन्ही आरोपींनी मद्यपान केलं। मद्यपान केल्यानंतर अल्पवयीन आरोपीनं दारूच्या नशेत या महिलेचा गळा नायलॉनच्या दोरीनं आवळला, तिची हत्या केली। दुसऱ्या दिवशी सकाळी जवळून जाणाऱ्या गावकरीला या महिलेचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला। तपास या 2 आरोपींपर्यंत येऊन थांबला असता त्यांनी गुन्हा कबूल केला। आम्हीच या महिलेची हत्या केली असून तिच्या मृतदेहाबरोबर शरीर संबंध ठेवल्याचं दोघांनी त्यांच्या कबुलीमध्ये सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सध्या पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे। या प्रकरणामध्ये 2 मद्यधुंद व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणाचा हात आहे का? या तिघांमध्ये रात्री कशावरून काही वाद झाला होता का? अचानक आपल्याच वहिनीचा गळा आवळून अल्पवयीन मुलानं तिची हत्या का केली? सारं घडलं तेव्हा चौथी कुणीही व्यक्ती तिथं उपस्थित होती का? आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप सापडलेली नाहीत। पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करीत आहेत।